विरांत वंशिका चषक 2024 पुरस्कृत सिद्धेश लोंढे यांच्या विद्यमानाने ही भरवलेली टुर्नामेंट तर शेवटच्या क्षणापर्यंत आता शिगेला लागली स्पर्धा. नक्कीच सेकंड टाइमचा तिसरा सामना आणि शेवटचा सामना लढणार आहे तो म्हणजे सूर्योदय स्पोर्ट्स क्लब विपक्ष साई 11. नक्कीच मागील सामना रंगला होता तो म्हणजे सचिन 11 विपक्ष KPS. तर नक्कीच सामन्याचा पुरस्कार गेला तो म्हणजे धोनी कोहली याला चांगली फलंदाजी आता पाहायला मिळाली. परंतु तो सामना घडत चालू असलेला सामना सूर्योदय विरुद्ध साई 11. नक्की सूर्योदय संघाची सलामीची जोर मैदानात दाखल होती ती म्हणजे कांचा आणि अण्णा. एका बाजूला असेल कांचा आणि एका बाजूला असेल अण्णा. आणि नक्कीच महाराष्ट्रात मध्ये साई 11 संघ एक क्वार्टर फायनलचा सामना आहे. नक्कीच या सामन्यामधील जो सामना जिंकेल जो संघ जिंकेल तो नक्कीच बक्षीस पात्र ठरेल. नक्कीच साई 11 संघाने नाणेफेकीचा कळ जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी बोलवला गेलाय तर नक्कीच सूर्योदय स्पोर्ट्स क्लब संघाला कांचा आणि अण्णा अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. कशा रीतीने फलंदाजी करणार कारण की जर बघायला गेलं साई 11 संघाचा विचार करायला गेला तर एक फलंदाजीचा भरणा असलेला संघ CG असेल पॉली असेल लांडा असेल नक्कीच चांगली फलंदाजीचा भरणा असलेला संघ साई 11. प्लीज विनंती करतो की लवकरात लवकर सामना चालू करा कारण की खूप विलंब झाला. हे टुर्नामेंट खूप सुंदर आयोजन केलं आणि त्या आयोजनाचा पुरेपूर फायदा किंवा विलंब करू नका सहकार्य करा कारण की 1 मॅन टुर्नामेंट अवेलेबल आहे. सूर्योदयची स्पेलिंग सांग रे. लिहिना मराठीत काय होतं त्याला चालेल का मग काय आला अरे DOUI तू बस ना असू दे जर त्याला काय नव्हतं. फोटो काढते पहिला पटापट. MIDC घेतले मॅच स्टार्ट करा गाड्या सोडा. कोणची बॅटिंग MIDC कर आधी. MIDC बॅटिंग कांचा आणि सुभाष आणि अण्णा अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एक उजव्या हाताचा खंडा फलंदाज असेल तर एका बाजूला डावखुरा फलंदाज असेल. नक्कीच क्रिकेटच्या परिभाषेत जर बघायला गेलं तर डावखुरा फलंदाजाला नेहमीच एक विस्फोटक फलंदाज म्हणून गणना केली जाते. असा कांचा स्ट्रायकर एंडवर असेल तर म्हणजे अण्णा नॉन स्ट्रायकर एंडवर असेल कांचा. तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज असेल गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. साई 11 संघाचा 12वा प्रतिनिधी देत पाठवा कारण की स्पर्धा खूप सुंदर आहे. आयोजन नियोजन दमदार आहे परंतु त्या नियोजनाला साजेल अशी कामगिरी करा कारण की महाराष्ट्र सिरीजसाठी आपल्याला इथे सायकल दिली आहे. प्लस बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन तसंच बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफीज आहेत. त्याच मिळवण्यासाठी आपल्याला इकडे नावे पोचली पाहिजेत खेळाडूंची. त्यासाठी मी विनंती करतो की तुमच्या 12वा प्रतिनिधी संमेलन कक्षेमध्ये पाठवा कारण की वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे सलामी गोलंदाजाचं नाव बॉलरचं नाव काय पप्पू गोलंदाजी मार्कवर आहे. या गोलंदाजाकडे कसा अनुभव आहे परंतु स्ट्रायकर एंडवर आहे अण्णा मंचुरियन. पहिला चेंडू 37 रकाचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव ऍड होईल स्कोर बोर्डवर. संघाचं श्री गणेश करतोय संघाचं खातं ओपन करतोय एका धावेने. नक्कीच धावपलकावर धावा लागले गेल्या. एक धाव पहिलं षटक हाणामारीचं षटक पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या षटकामध्ये किती धावा काढतील ते म्हणजे
पाहायला मिळेल तो म्हणजे अण्णा आणि कांच्या स्ट्रायकर एंडकडे सुभाष, एक डावखुरा फलंदाज, बन्नात फॉर्म मध्ये असलेला आहे फलंदाज, परंतु याच्या बॅटमधून किती रन मिळतील, किती धावा निघतील नक्कीच पाहायला मिळेल. पाठीराखांचं लक्ष या फलंदाजाकडे आणि कर्णधाराने आपल्याकडे जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी कशा रीतीने पार पाडणार कांच्या स्ट्रायकर एंडवर बघूया काय करतो आपल्या संघासाठी. कांच्या बॅटिंग स्वरूपाचा चेंडू खणून काढला परंतु मिस कॉलिंग पाहायला मिळते आणि पंचांचा बोट वरती येतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. कुठेतरी मिस कॉलिंग होती. नक्कीच आऊट झाला अण्णांच्या बॉलीचा अंत झाला. चांगला चेंडू होता, ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू होता परंतु त्या चेंडूला सन्मान दिला सुभाषाने. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये जवळजवळ तुम्हाला 50 ते 60 धावांचं लक्ष साई इलेव्हन संघासमोर आणून ठेवावे लागेल कारण की साई इलेव्हन संघाचा जर विचार करायला गेला तर एक फलंदाजाचा धोरण असलेला संघ आहे आणि संघाविरुद्ध तुम्हाला 50 ते 60 धावा म्हणून काढाव्या लागतील. नौका फलंदाज मैदानात दाखल होते, सोहिल हा फलंदाज मैदानात दाखल होते. सोहिल आणि आता कांच्याची जोडी आपल्याला मैदानात दिसते परंतु कांच्या कुठपर्यंत फलंदाजी करणार आणि गोलंदाजी गोलंदाजी धारदार कंजूसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करते तो म्हणजे पत्ती. बॅटची लिडिंग एज लागते. नक्कीच धावा मिळतील 2-1. ओके, एक धाव येते. नक्की डिक्लेरेशन मध्ये एक धाव मिळेल आणि एक धावाच्या मदतीने धावफळा घालते. धावफळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 2 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सीमा लगत फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच या 2 क्षेत्ररक्षकांचा तुम्हाला फायदा उठवावा लागेल. या फील्डचा आउटफील्डचा तुम्हाला फायदा उठवावा लागेल परंतु पप्पू हा गोलंदाज एक जाणमाना गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे खूप अनुभव आहे आणि अनुभव आता कुठेतरी प्रस्थापित करतोय युवा जोश समोर परंतु पप्पू चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. सोहेल नौका फलंदाज स्ट्रायकर एंडवर उजव्या हाताचा फलंदाज, षटकारांचा बादशाह, चौकारांचा शेष. परंतु कशा प्रकारे फलंदाजी करणार. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू होता, तोच त्याला चेंडू फेकला गेला आणि यष्टीरक्षकाकडे विसरला. यष्टीरक्षक कुठली चुकणं करतात, चेंडूची बगडी करतात. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक नक्कीच 2 धावात आपण कव्हर लागले जातात. पहिलं षटक हाणामारी षटकामध्ये हाणामारी करायची होती परंतु पप्पू यांनी सूर्य संघाला थांबवलं जातं. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली सीजी येईल आणि सीजी कोणतेही चूक न करता परतीचा रास्ता दाखवतोय तो म्हणजे सोहेल. बॅक टू द जगआउट. दोन धावा बलकावर दिसतात. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिलं षटक फेकलं जात आहे पप्पू यांच्या मार्गे परंतु पप्पू यांनी चांगली गोलंदाजी अद्याप फेकली जाते कारण की कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. यापुढील नक्कीच सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा खेळला जाईल. ही आयोजकांकडून नोंद आहे. 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. सेमीफायनलचा सामना तो म्हणजे 2 षटकांचा आणि फायनलचा सामना बाला. बाला नौका फलंदाज बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या राऊंड मध्ये याच बाळाने 1 चेंडू 2 धावांची गरज असताना षटकार ठोकावला होता. 4 धावांची गरज असताना षटकार ठोकावला होता. तेच बाळा आता स्ट्रायकर पाहायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडू होता परंतु लेग बाय स्वरूपात 1 धाव येईल आणि 1 षटक समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर लागले जातात. 1 षटक समाप्तीनंतर 3 धावा 2 बाद. 3 धावा धावफलकावर लागले जातात. 2 गडी बाद झालेत. नक्कीच पहिलं षटक समाप्तीचा इशारा आला पंचांकडून. दुसरं षटक घेऊन येणार कोण
नक्कीच कर्णधाराने जबाबदारी सोपवली ते म्हणजे महेश गोलंदाजी मार्फत गोलंदाजी मार्फत महेश आला, परंतु दुसरे षटक आहे आणि नक्कीच 3 धावा धावफलकावर लागले जातात. अजूनही मैदानात दाखल होते म्हणजे खानच्या पहिल्याच नक्कीच सलामीला आला होता. अजूनही मैदानात दाखल कशा रीतीने फलंदाजी करणार पाहायला मिळणार. नक्कीच चेंडूचा समाचार घेतला, फिरकावून दिला 2 धावेच्या दिशेने आणि 2 धावा आड येतील स्कोरबोर्डवर. नक्कीच धावफलकावर धावा लागल्या, टोटल 5 धावा लागल्या जातात. नक्कीच कमीत कमी 40 ते 45 धावा तरी घडून काढलं पाहिजे, कारण की सूर्य संघाचा विचार केला गेला तर गोलंदाजी खूप खोलवर गोलंदाजी आहे सूर्य संघाची, परंतु धावा धावफलकावर ठोकाव्या लागतील. एक संतगतीचं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळतोय, परंतु आता षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल ती म्हणजे कांच्या आणि बाळा अजूनही मैदानात आहेत आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज महेश एक पिचून गोलंदाजी करण्यात माहिर आहे. या गोलंदाजाकडे इनस्विंग आउटस्विंग स्वरूपाचे आणि स्लोअर स्वरूपाचे चेंडू भरपूर मारा करतो. पुन्हा एकदा बघा, मी आताच म्हटलं होतं लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू होता, समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. विनायक कोहली यावर विनंती करतो की तुम्ही या समालोचन कक्षेमध्ये सिद्धेश लोंढे तुमची वाट पाहतात. विनायक कोहली निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा ऑफ स्टिंग टाकायचा प्रयत्न होता, परंतु कांच्याला चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता कांच्याला डोळे खोलावे लागतील, कारण की अद्याप झोपलेला दिसतोय. पुढच्या चेंडू होता, ते फटके मारायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी ठरतो. नक्कीच एक डिक्लेरेशन मध्ये एक धाव मिळाला आणि एक धावाच्या पद्धतीने धावफला काढतो. धावफलकावर धावा लागल्या गेल्या, टोटल 6 धावा धावफलकावर लागले जातात. धावफलकावर लागल्या जातात. तेव्हा फलंदाजी भरभर करावी लागेल, कारण की पाठीराख्यांचं लक्ष त्यांच्यावर. तुम्हाला सलामीला का पाठवलं जातोय, कारण की दुसऱ्या षटक प्रगती पथकावर आहे आणि धावफलकावर धावा लागला फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा ब्लॉक करून घेतला आणि त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, फर्निचर बिघडवतोय. कांच्या बॅक टू द पॅव्हेलियन. नौका फलंदाज मैदानात दाखल झालाय कांच्याची जागा घेण्यासाठी. यश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या यशकडे सुद्धा एक ताकद आहे धावसंख्या जोडायची, परंतु षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल या फलंदाजाला, कारण की अद्याप जर बघायला गेला तर स्कोरबोर्डचा विचार करायला गेला तर फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. कंजूसी गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आला होता पप्पू यांनी फक्त धावा खर्च केला तर म्हणजे 3 धावा खर्च केला होता, परंतु त्याला साजेल अशी गोलंदाजी करते ते म्हणजे महेश. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते, परंतु आता यश आला डावखुरा फलंदाज. या यशाला आता आतिषबाजी करावी लागेल. क्वार्टर फायनलचा सामना जर तुम्हाला बक्षीस पात्र व्हायचं असेल, वेदांत वंशिका चषक 2024 कुठेतरी बक्षीस पात्र व्हायचं असेल तर नक्कीच तुम्हाला आता फलंदाजी जोरदार करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. विनायक कोहली या समालोचन कक्षेमध्ये. विनायक कोहली, तुम्हाला सिद्धेश लोंढे बोलवतात.
क्या हा डॉट आहे नक्कीच 2 षटक समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि 3 विकेट 2 ओव्हर 6 रन. बाला स्ट्रायकर एंडवर आहे. बाला आपल्या संघासाठी काय करेल, काय घडेल, काय बिघडेल. पहिला चेंडू कट. लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला केपी कडे खूप अनुभव आहे. केपी याने बालाला उठून सोडलंय कारण की भरकन बेडकी घेतली आणि गिरफाव चेंडूची सांगता. केपी बाला बापूची फिरकावून दिला, येतोय सीधा रेषा पर 1.7 छान. आणि 6 धावेच्या मदतीने आशा पल्लवित करतात सूर्योदय संघाच्या पाठीराखांची. कारण की या 6 धावा कुठेतरी चेहऱ्यावर स्माईल आणून देतात. खूप शांत गतीचा क्रिकेट दरम्यान पाहायला मिळत होता, परंतु आता 6 धाव्यांनी वातावरण कुठेतरी गरम होते. नक्कीच 12 धाव्या धावफलकावर लागले जातात. केपी बाला आपण एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मारण्याचा प्रयत्न हुकतोय. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक प्रगती पथावर अद्याप 3 चेंडू फेकी गेले गेलेत आणि 6 धावा खर्च केलेत या केपी याने. पुन्हा एकदा लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट 12 करेल. पंच आमच्याकडे वळतात. पंच सांगतात जमिनीला समांतर करून सांगतात की हा चेंडू सुवेर आहे. या सुवेर चेंडूच्या मदतीने 1 धाव धावफलकावर ऍड होईल. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. केपी गोलंदाजी मार्कर शॉट मारण्यात पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही समजला नाहीये. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. केपी बॉल आपल्याला पाहायला मिळतो. याच बॉल षटकार ठोकवलं होतं, परंतु 4 चेंडू आपल्याला जागेवर उभे ठेवले. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक चुकला. कुठेतरी लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळेल आणि एकदा जणी धावफलक आलतो. धावफलकावर धावा लागला गेला पाटील. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगती पथावर 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु चेंडू हवेत आणि चेंडू खाली सीजी कशा रीतीने झेल घेणार, नक्की झेल घेणार आणि बाद होतो म्हणजे यश बॅक टू द राईट. अरे बाबल्याला बोलव ना. बाबल्या कुठे गेला? तो तिकडे गेला. षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले गेले ते म्हणजे 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजून 1 षटक बाकी आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाज झाला तो म्हणजे विवेक गोलंदाजी मार्कवर आहे. विवेककर सुद्धा एक अनुभव आहे, परंतु बाळा याला आता फलंदाजी जोरदार करावी लागेल. आपण स्वरूपाचा चेंडू होता, परंतु बॅटची लॅरिंगेज लागते. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, परंतु एकच धावेवर थांबवलं जातं. 1 धावेच्या मदतीने धावफलक आलतो. धावफलकावर धावा लागला गेला बघून हे बघ तिकडे नंतर बघ.
ली ली आता आलोय. 15 धावा 15 धावा धावपलकावर लागल्या जातात. नक्कीच 15 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चिरंजीव स्ट्राईक झोनवर दुसऱ्या पदा चेंडू हा कॅप्टन फिरण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव कंप्लीट होतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? दुसरी धाव ही पूर्ण होते. नक्कीच 2 धावाच्या मदतीने धावफलक घालतो. धावफलकावर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. बॅटिंग बाकी आहे CJ ची. 97 17. ए मनीष त्याला कॅचला किती पॉइंट आहेत? 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. चिरंजीव स्ट्रायकर विंडवर लेफ्टी फलंदाज, परंतु चुकून सोडला फलंदाजाला. चेंडू पाड आदळतो आणि एक धाव कंप्लीट होतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावाच्या मदतीने धावफलक घालतो. धावफलकावर धावा लागल्या गेल्या टोटल ओके. डॉट बॉल होतो. नक्कीच डॉट बॉल होतो. 17 मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाद फिल्डिंग लागते. एक संतगतीचं क्रिकेट दरम्यान पाहायला मिळते. तुला माहिती तिकडे होते काय? मना होती मी दिल ना त्या बारक्या पोऱ्याला. त्याने 8 रन मारले लास्टला, स्कोअर झाला 9 रन. हा. दुसरी पण जिंकली. एकच सर्व्हर समाधान मानावं लागेल. एक धावाच्या मदतीने 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. 18 धावा. पायात हलका स्वरूपाचा चेंडू होता, परंतु फलंदाज झुकला आणि 1+ एकच आहे. त्यांचं धावना किती? साड्या नेसलेल्या ना. नक्कीच धावफलकावर धावा लागले गेल्या बद्दल विकेट, परंतु चेंडू हार्डत आणि झेल सोडणार नाही. आणि 4 षटक समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर लागले जातात. 21 धावाचं आव्हान, एक मापक आव्हान साई संघासमोर. मात्र खूप बिकट अवस्था पाहायला मिळाली. 20 धावा लागतात. 21 धावा पाहिजेत. कुठल्या राहिल्या 21 हीच वही आहे. धावाचं मापक आव्हान ते म्हणजे दुसरे एक वही घेऊ. साई 11 संघासमोर. वहीन लिहून अरे जी त्यांची पहिली बॅटिंग आहे, बॉलिंग आहे त्यांची. विकेट किती आहे कोणतं काय? एक विकेट आहे. ऋषी आणि झोपला असेल ना कोण डावा करते का? कामाशी लावा. झोपला असेल ना काय? लय शानपणा या बाई. 21 रन की जरूरत है अभी. लवड्या प्रवीण दुगाडे आलाय. हेलो स्वराज, ये बाईडीसी टीम के बल्लेबाज यहाँ पर मौजूद हो गए. शशिकांत, श्रीकांत, प्लीज टाइम पास मत कीजिए. 2 विकेट आहेत. प्लीज टाइम पास मत कीजिए. प्रवीण दुगाड़े जी यहाँ पर मौजूद हो गए. इस
प्लीज मैदान में बॉल दीजिए, मैदान में बॉल दीजिए प्लीज। ये बॉल दे बॉल। दे दे तिकडे. हा तो 21 रन की जरूरत है साई 11 टीम के सामने, और सलामी की बल्लेबाजी, सलामी की जोड़ी यहाँ पे मैदान में दाखिल हो गई हो। केतन बनाम सीजी, हिटकार का बादशाह और चौकार का शहंशाह माना जाता है बल्लेबाज मैदान में दाखिल हो गया। सीजी चैतन्य गरज वेदांत वैश्य चषक 2024, क्या मुकाबला है, क्या टूर्नामेंट रखी है। सदस्य लुंडे सामने, और ये क्वार्टर फाइनल का सामना, क्वार्टर फाइनल का मुकाबला अपने को देखने मिल रहा है। वो स्वराज्य साई 11 बनाम सूरत स्पोर्ट्स क्लब। सलामी का गोलंदाज कांचा, पावर प्ले मैंडेटरी पावर प्ले का शतक डालने वाला कांचा, स्ट्राइकर एंड पे वाले देखने को मिलेगा वो सीजी, और नॉन स्ट्राइकर एंड पे नाटादा और तो केतन दलवी। थँक यू प्रवीण दोगाडे. बघूया साई 11 संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली ती म्हणजे सीजी आणि नाटादा. नक्कीच 21 धावांचं लक्ष आपल्या समोर क्वार्टर फायनल सामना, या सामन्यामधील नक्कीच जो जिंकेल तो बक्षीस पात्र नक्कीच होईल. गोलंदाज आलाय, धावकरा गोलंदाज कांचा काय करेल आपल्या संघासाठी. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच रोखावं लागेल फलंदाजांना. नक्कीच जर रोखलात तर नक्की जिंकलात. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक डासळलेल्या भिंताच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तशीच आपल्याला एक चुरशीची लढत पाहायला मिळाली, ती म्हणजे साईराज बी विपक्ष स्वराज्य MIDCच्या संघाचा सामना रंगला होता. तो म्हणजे 11 धावा रोखायच्या होत्या, परंतु साईराज बी संघाने हार मानली नाही, नरीपण केला. तो म्हणजे जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडून दाखवला, तो म्हणजे साईराज बी संघाने. तसंच आता कुठेतरी करावं लागेल, ते म्हणजे गोलंदाजी मार्कवर असताना गोलंदाज कांचा एक डावकरा गोलंदाज पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज स्ट्रायकर एंडवर सीजी पाहायला मिळते. कांचा टू सीजी च्या चेंडू पार केला, आला येतोय सी मा रे शा पर आणि 6 धावा येतात. 6 धावाच्या मदतीने संघाचा स्वीकारण्याच्या करतोय, संघाचं खातं ओपन करतोय. 6 धावाच्या मदतीने 6 धावा लागतात धावपटावर. 21 धावांचं पाठलाग करत असताना बसला माझा कसा कंटिन्यू चालू राहिला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकवला. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर इरादा स्पष्ट केलं, ते म्हणजे कांजा आणि सीजी यांच्या बारीचा अंतर झाला. सायकल गेली बोलतायत, परंतु सायकल जाऊन देणार नाही. अजूनही मॅच बाकी आहे. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार ठोकवला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला, ते म्हणजे कांचा याने दाखवून दिलं मोठी सुद्धा गोलंदाज आणि गोलंदाज कुठे कमी पडणार नाही. नक्की दुसऱ्या चेंडूवर जरूर विकेटचं पतन केलं. 21 धावाचं पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर ठोकावला होता षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर केलं कमबॅक, म्हणजे कांचा याने. अशीच कुठेतरी विकेटची जारी राखावी लागेल, ते म्हणजे कांचा यांना, कारण की 21 धावाचं एक माफक आव्हान आहे, ते म्हणजे साई 11 संघाकडे. आणि साई 11 संघाचा मेन फलंदाज एक कर्णधार पटेल यांचा रास्ता दाखवतो, तो म्हणजे कांचा. 6 धावा धावपलकावर लागले जात आहेत. स्कोर बोर्ड के ऊपर यह भी साई 11 टीम का बल्लेबाज पवेलियन में गया और घर का रास्ता दिखाया उस साई 11 का बल्लेबाज को. कांचा इस गोलंदाज ने कैसी गोलंदाजी करेगा. 21 रन चाहिए साई 11 टीम को जीतने के लिए. अगला गेंद पर अच्छा प्रहार किया और ये आ गया नसीब का चौका. नसीब का चौका था.
4 धावा धावफलकावर ऍड होतील. नक्कीच एकूण 10 धावा धावफलकावर लागले जातात. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर आला नेमक्या फलंदाजाचा चौकार आणि या 4 धावाच्या मदतीने 10 धावा धावफलकावर लागले जातात. 21 धावाचा पाठलाग करत असताना अजूनही 11 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला सन्मान दिला खेळू आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाकडून. नक्कीच एकेरी धावेवर समाधान मानावे लागेल. एक धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागला गेला टोटल 11 धावा. 2 मॅची आहेत अजून. आम्हाला कामा नाही का, दारू प्यायच्या नाही का, आम्हाला मॅचला जायचं. वळपला या वळपला म्हणे खर्च कर. रिवर्स फटका चली तर चली, नाही तर सामने झाली की गर्दन गेली. चांगला फटका पाहायला मिळाला होता आणि 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थी धावाचा प्रयत्न आणि इतिहास घडवला महत्वाच्या मैदानावर. 4 धावा करून काढल्या. प्रथम 40+ असतील नक्कीच. फलंदाज 40+ असेल. 4 धावा, 1 शॉट, एक शॉट आणि 3 धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागले गेल्या. 15 धावा. 15 धावा धावफलकावर लागले जातात. एक सुंदर गोलंदाजी दरम्यान कॉन्फरन्सची पाहायला मिळते. डान्स धाव विकेट आवा प्रहार केला परंतु 2च धावा मिळतील आणि 2 धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागले गेल्या. टोटल 16 धावा. 16 धावा धावफलकावर लागले जातात. ऐक ना किती उडव ना. एक शॉट आहे. या मॅचची जी टीम उचलू. अरे एक टाक ना. एक विजय टाइमपास करते. अरे अजून 5 रन पाहिजे. 5 रन पाहिजे. 5 रन 21 टार्गेट आहे. अरे एक टाक ना. एक विनर. नाही एक शॉट आहे. 4 बाकी लिगावर एक शॉट आहे. अरे व्हिडिओ जायला कशाला गर्दी करता येते. 2च ओव्हर. हे नाही 2 ओव्हर. 2 ओव्हर संघ आयोजकांचा निर्णय आला. 2 ओव्हर. मागाशी तुम्ही बोलत ना उडा होता ना 3-3 उडा आता. 2 षटकांचा सामना असेल. सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा असेल आणि यापुढील 3 चिठ्ठ्या होतील. त्या 3 चिठ्ठ्यामधील एक जी चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठी असेल फायनलची चिठ्ठी. प्रशांत बनसोडे गोलंदाजी मार्कवर आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. स्ट्रायकर येणवर फलंदाज प्रमोद विजयी फटका लागावेल का परंतु बघूया. पीबीटी प्रमोद पीबीचा वाईडच्या चिन्ह अतिरिक्त धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या गेल्या. टोटल 17 धावा. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. गरज आहे. 4 धावांची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यापुढे मिळतील चिठ्ठ्या. प्रमोद लगावला. ऑफसाईडच्या दिशेने येतोय विजयी फटकार. येतोय खणखणीत चौकार आणि 4 धावांनी नक्कीच सामना जिंकतोय. तो म्हणजे साई 11 संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन तर हरलेल्या संघाचे कौतुक. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नाही ना बॉलरला दे भाई. बॉलर 2 विकेट आहेत पप्पूच्या. पप्पूला दे. बॉलरने मॅच काढली. स्टॉप झाले. किती 20 रनावर बॉलरला बोलो. नक्कीच किती होत. 2 विकेट आहेत ना. 3 रन आहेत ना. नक्कीच पप्पू यांना मी विनंती करेन की या तुम्ही या सामन्याचा सामना जर घ्यायला. जो एक षटक फेकलं गेलं. पॉवर प्लेचं षटक फेकलं गेलं आणि 2 विकेट घेतल्या गेल्या. असंच पप्पू
यांना मी विनंती करेन की या तुम्ही या सामन्याचा सामनावीर. एका विकेटला 5 पॉईंट असतात तर त्यांनी 2 विकेट घेतले, किती झाले 10 रन.